वर्ग 12वा विषय मराठी साहित्य प्रकार 2 गढी स्वाध्याय प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा. 1. गावाचं भरभरून कौतुक पाहणारी वान नदी. 2. लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत सातपुडा पर्वत. 3. बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे पाटील. 4. गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे उचापती माणसं. खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा. 1. बापू गुरुजी आणि परबतराव. बापू गुरुजी हे परबतरावांचे सुपुत्र. 2. बापू गुरुजी आणि संपत्ती. संपत्ती हा बापू गुरुजींचा मानलेला मुलगा. 3. लक्ष्मी आणि बापू गुरुजी. लक्ष्मी ही बापू गुरुजींची पत्नी. 4. बापू गुरुजी आणि पाटील. पाटील हे बापू गुरुजींना मुलाप्रमाणे मानणारे. प्रश्न दुसरा कृती करा. 1. गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी. उत्तर शाळा, बोर्डिंग, तालीमखाना, वाचनालय. 2. बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्य. गावावर नितांत प्रेम असलेले, गावाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले, पूर्णपणे निस्वार्थी, स्वतःच्या मर्यादांची जाणीव असलेले. प्रश्न तिसरा अ. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. दाण्याचा पूर. उत्तर खूप धान्य पिकत असे. 2. माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पोवावं. उत्तर परिस्थिती समजून घ्यावी, आपला आवाका लक्षात घ्यावा आणि कामाला हात लावावा. 3. पाखरानं पहिले पख पारखावं आणि मग उडावं. स्वतःची कुवत पाहून कार्य करायला पुढे व्हावे. 4. मले पान फुलं वहा. फक्त मलाच चांगले म्हणा. आ. वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा. 1. मन तिळतिळ दुखणे. उत्तर मन तिळतिळ तुटणे, दुःखाने व्याकुळ होणे. 2. ठाण मांडून उभी राहणे. उत्तर ठाण मांडून बसणे, पाय रोवून उभे राहणे, कृतीत ठामपणा असणे. खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. 1. हळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. उत्तर क्षुद्र व्यक्ती चांगल्या व्यक्तींचे काहीही वाईट करू शकत नाही. 2. गायीची शिंग गायीला भारी नसतात. उत्तर आपल्या माणसासाठी खस्ता खाताना कोणालाही त्रास होत नाही. 3. चाल वैरे पोरा आणि वैरे डोरा. उत्तर पोरा चल पुढे हो आणि ढोरांना ओढून घेऊन जा. प्रश्न चौथा कारणे लिहा. 1. गावातला जो तो आनंदात होता कारण. उत्तर गावातला जो तो आनंदात होता कारण त्या दिवशी गावाला साजरे गाव हे पारितोषिक मिळाले होते. 2. शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली कारण. उत्तर शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली कारण त्यांना गावात शिक्षणाचा प्रसार करून गाव सुधारायचे होते. 3. गावाले गडी खचण्याची वाट पाहत होते कारण. उत्तर गावाले गडी खचण्याची वाट पाहत होते कारण गडी खचल्यावर गावाल्यांना पांढरी माती मिळणार होती. प्रश्न 5वा थोडक्यात उत्तरे लिहा. 1. पाखरानं पहिले पख पारखावं आणि मग उडावं असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा. उत्तर आकाशात भरारी मारायची असेल तर पंख मजबूत असावे लागतात. पंख मजबूत नसतील तर अर्ध्यावरच पक्षी खाली पडेल. त्या दमलेल्या अवस्थेत त्याला पळताही येणार नाही, उडताही येणार नाही. मग कोणीही त्याला मारतील, खातील, म्हणजेच त्याला स्वतःचे रक्षण करता येणार नाही. स्वतःचे अन्न आणण्यासाठी दूरपर्यंत जाता येणार नाही. हा एक दाखला झाला. हाच सर्वत्र लागू पडतो.
आपण जीवन जगत असताना अनेक गोष्टी करू पाहतो. अशा वेळी आपण कोणती कृती करायची ठरवली आहे, त्या कृतीसाठी कोणते गुण, कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, ते प्रथम समजून घेतले पाहिजेच. ते गुण, ती कौशल्ये आपल्याजवळ आहेत का, ते तपासून पाहिले पाहिजे. ते गुण, कौशल्ये नसतील तर आपण यशस्वी होणार नाही आणि आपल्याला नैराश्य येण्याचा धोका असतो. म्हणून गुरुजींनी दिलेला दाखला नीट समजून घेतला पाहिजे. 2. बोर्डिंगमधला संपत्ती नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर: बोर्डिंगमधल्या संपत्तीला गुरुजींनी आपला मुलगाच मानले होते. त्याला वडील नव्हते. त्याचे वडील तो लहान असताना हे जग सोडून गेले होते. गुरुजींनी त्याला आईबापाची माया दिली होती. पण एक प्रसंग आबाळ कोसळल्यासारखा आला. तालुक्याला शिक्षण समितीची बैठक होती. गुरुजींना बैठकीसाठी जाणे भागच होते. गुरुजी तालुक्याला गेले आणि इकडे संपत्ती फटकेच्या रोगाने त्याला त्याच रात्री मरण पावला. या घटनेने गुरुजी व्याकुळले. विव्हळणे. याला आपण मुलगा मानलं, पण आपण त्याचे रक्षण करू शकलो नाही. गावात दवाखाना असता तर तो वाचला असता. ते धाय मोकळून रडले. गावात दवाखाना नाही, याला जणू आपणच जबाबदार असे त्यांना वाटू लागले. म्हणून गावातली एक उणीव दूर करण्याचा त्याने निश्चय केला. 3. गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा. उत्तर: गुरुजी शाळेमध्ये पूर्ण गुंतून पडले होते. त्यांचे त्यांच्या घराकडे, पत्नीकडे, मुलाकडे अजिबात लक्ष नव्हते. एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी पडला. तापाने फणफणला. पत्नी येऊन रागावली गेली. तेव्हा ते मुलाला घेऊन अकोल्याला डॉक्टरकडे गेले. आपल्या कनवाळू गुरुजींवर फार मोठे संकट आल्याचे मुलांना जाणवले. हे संकट दूर झाले नाही तर गुरुजी पूर्णपणे कोलमडून पडतील या भीतीने संपूर्ण बोर्डिंग भकास झाले होते. त्यातले चैतन्यच नष्ट झाले होते. बोर्डिंगातल्या मुलांची जेवणावरची वासना उडाली. कोणीही जेवले नाहीत. सर्वजण निपचित पडून राहिले होते. तिकडे अकोल्याला डॉक्टरांच्या उपचारांचा काही उपयोग झाला नाही. गुरुजींच्या मुलाने शेवटचा श्वास घेतला. गुरुजी पुरते हादरून गेले. मुले तर त्यांच्यापेक्षाही भेदरून गेले. एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. घडीसारखे खंबीर गुरुजी सर्व बाजूंनी खचत चाललेले मुलांना पाहवत नव्हते. मुले हादरून गेली होती. आगतिकता, असहाय्यता यांचे दर्शन घडत होते. प्रश्न 6वा स्वमत. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर: बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याप्रमाणेच मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडू देत नव्हते. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्यांच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत. त्यांचा अभ्यास घेत. पहाटे उठूनही अभ्यास घेत. गुरुजींचा मुलगा वारला तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेले. 7वी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत. काही शिकलेल्यांना बापूंनी अन्य गावच्या शाळांत शिक्षक पदावरची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत. श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत. त्यांचा आशीर्वाद घेत आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे असा ते आग्रह करीत. अशा प्रकारे आजी-माजी सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता. गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर: उचापती करणारे लोक सर्वत्र असतात असे आता माझे मत झालेले आहे. गडी या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे, शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरातसुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला तर त्यांची किंमत नाहीशी होईल अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचे नसते.
फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांची चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे, तरच आपला देश सुधारेल. वान न दिले कधीमधी येणारा पूर आता पाटावरल्या आकल्याइले आला होता. यातून तुम्हाला समजणारा अर्थ स्पष्ट करा. उत्तर: या विधानाचा शब्दशः अर्थ आधी आपण समजावून घेऊ. वान नदीला पूर्वी भरपूर पाणी असे. पूर्वी ती भरभरून वाहत होती. अधूनमधून पूरही येई. या नदीच्या पाण्यात जशी वाढ होई तशी वाढ आता शाळेच्या पटसंख्येत होऊ लागली होती. म्हणजे गुरुजींचे कष्ट फळाला आले होते. ज्या गावात पूर्वी शाळाच नव्हती त्या गावात आता शाळा आली. इतकेच नव्हे तर 4थीपर्यंत असलेली शाळा गुरुजींच्या प्रयत्नामुळे 7वीपर्यंत झाली. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातच मिळावे म्हणून गुरुजींनी गावात हायस्कूल सुरू करण्याचाही प्रयत्न केला. पण उचापती लोकांनी हायस्कूल होऊ दिले नाही. पण नदीला जसा पूर येई तसा गावातल्या शाळेच्या विद्यार्थी संख्येला पूर येऊ लागला होता. हे मात्र एक सुचिन्ह होते. प्रश्न 7वा अभिव्यक्ती. गढी, वाननदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उत्तर: गढी हे गुरुजींचे प्रतीक आहे. गढी पूर्वी भक्कम होती. गावाला आधार होती. माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची गढीची वृत्ती होती. म्हणून गढीच्या पाटलांनी अभ्यासात हुशार असलेल्या बापूंच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला. तेच गुरुजींनी केले. त्यांनी आपले सर्व आयुष्यच गावाला अर्पण केले. काही काळ गावाला प्रगतीची फळे मिळालीच. साजरे गाव हे पारितोषिकही मिळाले. पण कालांतराने गावावर अवकळ आली. प्रगती खुंटली. गढी खचत गेली. बापू गुरुजीही खचत गेले. वाननदी हे गावातील जीवनप्रवाहाचे प्रतीक आहे. पूर्वी गरिबी होती. पण गावात निर्मळपणा होता. गावाच्या विकासाची स्वप्ने जणू काही वाननदी वाहून आणत होती. हळूहळू वाननदीचा प्रवाह आटत गेला. पाणी कमी झाले. शेवटी तर नदीने पात्रच बदलले. गावानेही आपला जीवनप्रवाहच बदलून टाकला. वटवृक्ष म्हणजे गावच होय. वाननदीच्या काठावर वटवृक्ष अंकुरला. हळूहळू वाढत गेला. मुलांना वाटसरूंना तो आधार बनला. पण हळूहळू तोही सुकत गेला. गावही बापू गुरुजींच्या प्रयत्नामुळे अंकुरला. त्याने विकासाची स्वप्ने पाहिले. चांगले दिवस आलेही. पण उचापत्यांमुळे गाव उलट्या दिशेने प्रवास करू लागला. वटवृक्ष सुकत गेला तसा गावही सुकत गेला. एकंदरीत गावाची पडझड झाली. हळूहळू निराश्रमता गर्तेत गाव अडकत चालला. याचे दर्शन या 3 प्रतीकांमधून घडते. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. उत्तर: गढी हे गाव सत्तास्थानाचे प्रतीक आहे. गढीच्या गावावर प्रभाव असायचा. त्याचबरोबर गावाला गढीचा आधारही असायचा. ती गढी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली तरीही तिचा आधार होता. उन्हा पावसाला तोंड देत त्यांच्याशी झगडत गढी ताठ उभी होती. हळूहळू ती खंगत गेली. 4ही बाजूंनी ती कणाकणाने कोसळत होती. उचापती लोकही गढी पाडण्याची वाटच बघत होते. गाववाल्यांना गढी कोसळली तर हवीच होती. गडीखालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते वेळाने हळूहळू जमीन उकरत होतेच. गाव खरे तर चांगल्या दिशेने चालले होते. पण उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची दिशा ढळली. जे गढीचे झाले तेच गावाचे झाले. गढी ही कथा त्या लहानशा गावाच्या स्थित्यंतराचे, पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली तशी गढीचीही झाली. तीच गत बापू गुरुजींची झालेली आहे. गाव बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ही गढी होय. म्हणून गढी हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण लिहा. उत्तर: वैदर्भी बोली खरोखरच रसाळ भाषा आहे. मन प्रसन्न होते. कथेतील वर्णने कोरड्या तपशिलाने केली जात नाहीत. हृदय भाषेत ही वर्णने येतात. त्यामुळे भाषावाचकांच्या मनाची पकड घेते. कथेत वाक्प्रचार व म्हणींचा मुबलक उपयोग केलेला आहे. किंबहुना बोलीभाषेचे हे वैशिष्ट्यच असते. यामुळे भाषा रसाळ झाली आहे.
भाषा रसाळ होण्याला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे ध्वनिमाधुर्य हे होय. नामांना क्रियापदांना लागलेले प्रत्यय पहा. उदाहरणार्थ गावाले, त्याईच्या, त्याईने, त्याईले हे उदाहरणादाखल दिलेले प्रत्यय लक्षणीय आहेत. त्यांचा उच्चार मृदू मुलायम आहे. या प्रत्ययांचे प्राबल्य आहे. भाषा वाचताना ऐकताना मन मृदू मुलायम होऊन जाते. भाषेची आणखी वैशिष्ट्ये पहा. वाडा हा शब्द वैदर्भीमध्ये वाळा होतो. पडल्याने या प्रमाण मराठीतील शब्दाचे वैदर्भातील रूप आहे पळल्याने. याच पाठातील असे खूप शब्द दाखवता येतील. मुद्दा हा असा की या भाषेची प्रकृतीच मुळी मृदू मुलायम असावी. वैदर्भी भाषेकडून प्रमाण मराठीकडे होणारा प्रवास रसाळतेकडून कोरडेपणाकडे जास्त होतो. प्रमाण भाषेत आखीव रेखीवपणा जास्त असतो, त्यामुळे औपचारिकपणा जास्त येतो. थोडक्यात हे आहे वैदर्भी भाषेचे मला जाणवलेले वेगळेपण.